महाराष्ट्रामध्ये आता जे MHA-DBT स्कॉलरशिप आपण एज्युकेशनसाठी फिल करतो, तर या अगोदर 8 लाखाच्या आतमध्ये ज्याही विद्यार्थ्यांचं इन्कम होतं ते विद्यार्थी अर्ज करू शकत होते आणि 8 लाखाच्या वर ज्यांचेही इन्कम होते ते विद्यार्थी अर्ज करू शकत नव्हते. परंतु आता एक नवीन GR आलेला आहे आणि यानुसार आता तुमचं इन्कम 8 लाखाच्या वर असेल तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता व कॉलेजमधून तुम्हाला तुमची जेही ट्युशन फी आहे त्यामध्ये सूट मिळणार आहे. तर बघू शकता 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या OBC, VJNT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत तर शासन निर्णय आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता, तर पालकांचे वार्षिक उत्पन्न जर 8 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा फ्री शिफ्टचा फायदा मिळणार आहे. म्हणजे फ्री शिफ्टचा तुम्ही अर्ज करू शकता व तुम्हाला यामध्ये 50% फी माफ होणार आहे. तर 2024साठी अर्ज सुरू आहे. जर तुमचे इन्कम 8 लाखाच्या वर असेल, तुमचे वडील गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा 8 लाखाच्या वर जर तुम्हाला इन्कम असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. आतापर्यंत अर्ज केला नसेल आणि तुम्ही फायनल इयरला जरी असेल तरी तुम्ही फायनल इयरसाठी अर्ज करू शकता. म्हणजे कोणत्याही इयरला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. तर MHA-DBT या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे. आपल्या चॅनलवर अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण अपडेट उपलब्ध करून दिलेले आहे व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नवीन व रिन्युअलचे दोन्ही फॉर्मचे व्हिडिओची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ बघा व तुम्ही तुमचा अर्ज करू शकता. तर यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, तसेच नॉन क्रिमिलियर आणि रॅशन कार्ड लागणार आहे. अशा प्रकारे ही एक अपडेट होती. तर याबद्दलचा GR अजूनपर्यंत आपल्याला मिळालेला नाही आहे, पण GR जर मिळाला तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येईल. तिथून तुम्ही तो GR सुद्धा बघू शकता. तर ज्याही पालकांचे उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे ते सर्व पालक आता त्यांच्या मुलांचे किंवा मुलीचे जेही कॉलेजला ॲडमिशन असेल तिथे तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरू शकता. तर तुम्हाला 50% यामध्ये सूट मिळणार आहे ट्युशन फीमध्ये, म्हणजे अर्धी फी तुमची माफ होणार आहे. तर अशा प्रकारे ही एक स्कॉलरशिपबद्दल अपडेट होती. तर स्कॉलरशिपच्या संपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.